नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रवरा नदीबद्दल थोडक्यात माहिती बघूयात। प्रवरा नदी ही अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे। प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे। प्रवरा नदीचा उगम अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील रतनगड या ठिकाणी होतो। प्रवरा नदीची एकूण लांबी 208 किलोमीटर आहे। प्रवरा नदीला अमृत वाहिनी असे देखील म्हटले जाते। प्रवरा नदी ही उजव्या बाजूने टोका या ठिकाणी गोदावरी नदीला जाऊन मिळते। प्रवरा नदी अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यातून प्रवास करते व पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते। प्रवरा नदी अहिल्यानगर जिल्ह्यातून पूर्व पश्चिम दिशेने प्रवास करते। प्रवरा नदीवर अकोले तालुक्यात भंडारदरा या ठिकाणी भंडारदरा धरण आहे। याच धरणाला विल्सन डॅम या नावाने देखील ओळखले जाते। पुढे प्रवरा नदीवर अकोले तालुक्यात निळवंडे धरण आहे। आढळा, महाळुंगी, मुळा या प्रवरा नदीच्या उपनद्या आहेत। आढळा नदीचा उगम अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेत होतो। आढळा व प्रवरा या नद्यांचा संगम अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहराच्या पश्चिमेस होतो। महाळुंगी ही नदी अकोले तालुक्यात उगम पावते व संगमनेर या ठिकाणी प्रवरा नदीला जाऊन मिळते। प्रवरा व महाळुंगी या नदीच्या संगमावर संगमनेर हे शहर वसलेले आहे। मुळा नदीचा उगम अहिल्यानगर जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात आजोबा डोंगरावर होतो। प्रवरा व मुळा नदी यांचा संगम अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पाचेगाव या ठिकाणी होतो। मुळा नदीवर अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात मुळा धरण आहे। मुळा धरणातील जलाशयाला ज्ञानेश्वर सागर जलाशय असे म्हटले जाते। पुढे प्रवरा नदी नेवासा तालुक्यात टोका या ठिकाणी गोदावरी नदीला जाऊन मिळते। ज्या ठिकाणी प्रवरा नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते त्या ठिकाणाला प्रवरा संगम या नावाने ओळखले जाते। अशी ही प्रवरा नदीची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।